दररोज दर सोमवारला मोठा प्रोग्राम राहता, जेवणाचा प्रोग्राम राहता. आता महाशिवरात्रीला आता कालची यात्रा झाली, आज महाप्रसाद आहे. या महाप्रसादाला 7-8 हजार भक्त लोक राहतात. धन्यवाद. महाशिवरात्रीच्या पर्वावर ठिकठिकाणी जे पारंपरिकरित्या या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे नरखेड तालुक्यातील मन्नाथेश्वर गड मंदिर या ठिकाणी एक भक्तिमय वातावरण दिसत आहे. आपल्यासोबत व्यवस्थापकीय उपाध्यक्ष आहेत. आपलं विदर्भ दर्पण न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगू शकाल आजच्या या भक्तिमय वातावरण दिसत आहे, काय सांगू शकाल? एक प्रकारे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे की भक्ती ही म्हातारी झाली, परंतु इथला जर उत्साह पाहिला असता मन्नाथेश्वर मंदिरातला, त्या घोगरा गावाच्या पायथ्याशी असणारे मन्नाथेश्वर मंदिर, जे की ज्या त्रेता युगामध्ये रामप्रभू वनवासात निघाले असताना ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि या ठिकाणी सीतेची नाणी या ठिकाणी आहे. त्या काळापासून या ठिकाणी या ठिकाणी यात्रा भरते आणि या ठिकाणी आलेल्या भक्तांच्या जर समजा आपण भेटी गाठी घेतल्या तर त्यांचं असं एकंदरीत मत आहे की या ठिकाणी आल्यानंतर जे हे उपजत आहेत, कुठेतरी कृत्रिमरित्या कुठेतरी मांडलेलं देवस्थान नाही आहे. त्यामुळं इथलं हे जागृत देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी आल्यानंतर जे समाधान जीवनात लाभायला पाहिजे ते नक्कीच या ठिकाणी लाभतं. आणि लोकांचा भक्तगणांचा एवढा मोठा कल आहे या ठिकाणी की अनेक लोक या ठिकाणी जेणेकरून MP, सौसर, पांढुर्णा, इकडून आपलं वरुड, इकडून अमरावती, नागपूर, त्या पलीकडे भंडाऱ्यापासून या ठिकाणी लोक आपल्या नवस या ठिकाणी कबूल करतात. ते नवस फेडण्याकरता येतात. नवस फेडण्याकरता म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, या ठिकाणी एक घोगलीचं झाड होतं आणि त्या घोगलीच्या झाडाला कापड बांधलं की ज्यांना निपुत्रिकांना संतान प्राप्त होत होती, अशी ती या प्रकारची या ठिकाणी आख्यायिका आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी खूप मोठा भक्तांचा येण्याचा कल खूप मोठा आहे. येथील जे सौंदर्यकरण असो किंवा इतर काही ज्या बांधकाम असो त्याबद्दल काय नियोजन आहे? बांधकामाचं नियोजन या ठिकाणी पुरातत्व विभागात असल्यामुळं या ठिकाणी बांधकामाला परमिशन नाही आहे, परंतु जे काही अगोदर जे बांधकाम झाले तेच बांधकाम या ठिकाणी आहेत. आणि आमच्या आमदार साहेबांचं एकंदरीत आता इकडे एक विकास पुरुष म्हणून तो या काटोल विधानसभेला लाभलेले सद्ग्रस्त आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी पारटसिंगा या ठिकाणचा विकास केला, मायच्या मंदिराचा विकास केला, सगळ्यांना त्यांनी एक माहेर म्हणून ते देवस्थान उपलब्ध करून दिलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या हिरवळीच्या सोयी, तिथल्या सौंदर्यीकरणाच्या सोयी, तलावाचं सौंदर्यीकरण, त्या ठिकाणी खूप मोठे मोठे त्या ठिकाणी हॉल बांधलेले आहेत. आणि आज तर त्या ठिकाणी जेवणाची सुद्धा सोय प्रत्येक भक्ताची त्या ठिकाणी झालेली आहे. अशाच पद्धतीची संकल्पना त्यांची आहे की हे मन्नाथगड त्याच पद्धतीत त्याच धर्तीवर आपल्याला करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी फेज बराचसा फेज आहे. या ठिकाणी वन जमीन असल्यामुळं 8 ठराव त्यांनी मागितलेला आहे. ही जमीन वन विभागाला काही कामा करतात, जेणेकरून लोकोपयोगी जे कामं आहेत त्या कामाकरता त्यांनी मागितलेली आहेत. या ठिकाणी बालोद्यान करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्या ठिकाणी वृद्धाश्रम खोलण्याचं आमचं मनोगत आहे संस्थेचं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी एक तलाव आहे बाजूला, जे तलाव सुद्धा खूप जुनं तलाव आहे. त्या तलावाला खोलीकरण करून त्या तलावाचं सौंदर्यीकरण करून बोटिंग त्या ठिकाणी चालू करावं अशी त्यांची संकल्पना आहे. आणि आम्ही त्यांच्या तशा पद्धतीनं कानावर टाकलं. या ठिकाणी DOP मॅडम नागपूरच्या व्यास मॅडम या ठिकाणी
येऊन गेल्या आणि त्यांनी आर्किटेक्चरचा पाचारण केलं आणि आर्किटेक्चरला आमदार साहेबांनी सांगितलं का या ठिकाणी जे हे मंदिर आहे हे थोडं जीर्ण झालं आहे. या ठिकाणी 51 फुटाचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा त्यांचा मनोगत आहे आणि या ठिकाणून रोडचं जे रुंदीकरण आहे ते रुंदीकरण, कारण यात्रेच्या वेळेला खूप गर्दी होते. यात्रेच्या वेळेला गर्दी होत असल्यामुळं त्यांनी ह्या रोडचं रुंदीकरण करण्याचा त्यांनी विचार केला म्हणजे प्रपोजल त्यांनी केलं आहे. आता लगेच आम्ही त्यांना सांगितलं का हा रस्ता खूप खराब झाला आहे, तर त्यांनी लगेच 2 दिवसाच्या आधी आम्ही सांगितलं आणि 2च दिवसात 7 तारखेला त्यांना सांगितलं आणि 10 आणि 11 तारखेला त्यांनी रोड डांबरीकरण 30 लाख रुपये मंजूर करून काम पण पूर्ण करून दिलं. असे आमचे आमदार आमच्या पाठीशी आम्हाला त्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभत असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी रामप्रभू वनवास काळात जाताना सीतामाता त्यांच्या सोबत असल्यामुळं सीतेची नाणी या ठिकाणी आहे ती सुद्धा काही बुजलेली आहे, खराब झाली आहे. ती नाणी साफ करून तिला पुनर्जीवित करून त्या ठिकाणी पाणी वगैरे सोडून तिला सौंदर्यीकरण म्हणजे जिवंतपणा निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीचं ते या ठिकाणी काम करणार आहे. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. एक गोष्ट पुन्हा अजून मी सांगू इच्छितो, या ठिकाणी पाण्याची कोणतीही ज्याला सक्षम योजना नव्हती आणि सक्षम योजना नसल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव केला. आमचे कमिटीचे कोषाध्यक्ष विंध्यजी मुरुडी, आमचे डॉक्टर ढोकणे साहेब सांगताना दुःख होतं की आधी ते आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीच्या वेळेला इथं आले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचं हृदयविकारानं निधन झालं. ते पण मागच्या वेळेला आपल्या व्हिडिओ याच्यामध्ये होते आणि अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलं आपल्या आमदार साहेबांना. त्यांनी लगेच प्रस्ताव केला आणि लगेच एक विहीर आणि पंप पाईपलाईन करता 50 लाख रुपये मंजूर केले. आज या ठिकाणी सांगताना आनंद होतो आहे की बारमाही पाणी, भरपूर पाणी आपल्याला इथं उपलब्ध झालेलं आहे. त्या ठिकाणून आज आपण जे पाणी पितो त्याच विहिरीचं पाणी आपण पितो आहे. कोषाध्यक्ष आहे. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगू शकाल इथल्या व्यवस्थापकीय बद्दल? व्यवस्थापकीय पंचकोशीत हे देवस्थान आहे. त्याच्यामध्ये घोगरा, लोहारा, लोहारी सांगा, खापा, जामगाव, भारती हे सर्व लोक मदत करतात इथं. आणि पुरातत्व म्हणजे जागृत देवस्थान आहे शंकरजीचं. इथं आम्ही लहान असताना पाहिलं का इथं रस्ते नव्हते, काही नव्हते. श्रमदानातून लोकांनी इथं केले, त्यातून रस्ते केले. पाण्याची सोय नव्हती. मागच्या वेळेला आमदार साहेबांनी जिल्हा नियोजन समितीमधून 50 लाख रुपये तुरंत मंजूर करून दिले. आज किती वर्ष पूर्ण होत आहे या गडाला? गडाला तर साहेब हे इतिहास नाही आहे. कारण का आम्ही लहान असताना 100-200 वर्षाची पिढी कोणी सांगणार नाही का हे मंदिर केव्हा झालं म्हणून. कारण का याचं जे आहे ते 2-3 पिढ्या गेल्यानंतरही असं म्हणू शकत नाही का इथं कोणी बांधलं आहे आणि याचा इतिहास आहे म्हणून. आता सेंट्रल गव्हर्नमेंटला असेल ते माहित नाही, कारण की याचं म्हणजे भोपाळला ऑफिस आहे, पण ते आम्ही काही अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही. पण हे आम्हाला माहित नाही का हे केव्हा बांधलं आणि केव्हा. आजोबाने त्याचे पण आजोबाही सांगत नव्हते का हे मंदिर केव्हापासून आहे. आणि इथे आता हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे आम्ही लहान असताना इथे येत होतो. इथं काहीच व्यवस्था नव्हती. बंडीनं त्या गध्याईवर रेती आणून रस्ता केली. इथे पूर्व काळामध्ये आम्ही लहान असताना आम्ही नाही पाहिलं, पण राष्ट्रसंत अरविंद बाबू देशमुख यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कीर्तन झालेलं आहे इथं. आणि हे स्थान पवित्र म्हणजे त्यांनी असं मानलं. तेव्हापासून आमच्या पंचकोशीतले लोक असे आजूबाजू मदत करू लागले. आता असं आहे, आम्हाला विकासपूर्वक आमदार मिळाले, त्यांच्यामुळे काही अनिल बाबूंनी मदत केली, पण ते पुरेशी नाही. आता योगाने विकासपूर्वक आमदार साहेब मिळाले. त्यांना अनुभव असल्यामुळे पारसिंगाचं त्यांनी एवढं मोठं पर्यटक क्षेत्र केलं का ज्याचं नाव आज म्हणजे देशाच्या तक्त्यावर आहे. मध्ये येण्याच्या तयारीत तिथे हजारो लोक येतात. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे परिसराच्या लोकांची
तर हे मन्नातेश्वर थोडं चांगलं होऊन हिरवगार होऊन इथं शंकरजी प्रत्येक लोकांना पावन झाला पाहिजे, ही आमची आत्मीयता आहे आणि भूमिकाही आहे. इथे आम्ही मागच्या वेळेला आमदार साहेबांनी वसंतराव आम्ही गेलो, साहेब म्हटलं तुम्ही चला, लगेच पहिल्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी त्यांनी वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलावलं, डीओपी मॅडम आल्या, त्यांचे रेंजर आले, फॉरेन गार्ड वगैरे सर्व पूर्ण आर्किटेक्ट वगैरे पूर्ण आले. त्यांनी युके टुरिझम मधून कालच्याच त्याच्यामध्ये भाषणात सांगितलं की 21 लाख रुपयाचं प्रोजेक्ट तुमचं, 21 करोड रुपयाचं प्रोजेक्ट तुमचं इथं प्रस्तावित आहे आणि ते बहुतेक येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर होईल अशी आम्हाला आशा आहे आणि ते करतील. आम्ही हे जर हिरवं झालं तर आमचे 5 महत्वाचे मुद्दे आहेत. ह्या मंदिराच्या सभोवताल हिरवगार होऊन फुलझाडे लावणे, झाडे लावणे, इथे सुशोभित करणे आणि या रोड रुंदीकरण करणे, तलावाला खाली जो मालगुजारीच्या अगोदरला जो तलाव आहे फॉरेस्ट तो वन विभागामध्ये येतो, त्याला खोलीकरण, रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण करणे आणि तिथे बोटिंग वगैरे काय असे जे पर्यटकाच्या ज्या सोयीसुख सुविधा आहेत त्या करणे. त्या आमदार साहेबांना माहित आहे, त्यांनी युके टुरिझम मध्ये केलेले आहेत, आता त्यांच्या आर्किटेक्टने केलं आहे. आता ह्या झाल्यानंतर इथे इतकं सुशोभित होईल का इथं लोकांची गर्दी वाढेल, इथं 12ही महिने लोक आले पाहिजे आणि ह्या देवस्थानाला थोडंसं उत्पादन झालं पाहिजे. इथं चांगलं तीर्थक्षेत्र क मध्ये आहे, ब मध्ये आल्या पाहिजे, इथं लोकांच्या सुख सुविधा मिळाल्या पाहिजे, लोकांना शंकरजीचा आशीर्वाद लागला पाहिजे, पावन झालं पाहिजे, अशी आमची हार्दिक इच्छा आहे. अतुलजी जोशी जे का या समितीमध्ये आजीवन सदस्य म्हणून कार्यरत आहेत, काय सांगू शकाल या सर्व कार्याबद्दल? बघा, नरखेड तालुक्यामध्ये विशेषतः हेमाडपंथी मंदिर, हेमाडपंथी शैलीचं मंदिर जर तुम्हाला पाहायचं असेल आणि आजच्या कंडिशनला लहान मुलांना जे हेमाडपंथी मंदिर कोणाला दाखवायचं आहे की पुरातत्व याच्यात ज्या पद्धतीचे मंदिरं बनल्या गेलेले आहे, तर हे एकमेव मंदिर तुम्हाला इथे दिसेल. मे महिन्याच्या कितीही जास्त टेम्परेचर असलेल्या दिवशी तुम्ही त्या पिंडेपाशी जर खाली गेले तर तुम्हाला जे आजच्या पेक्षा जे नॉर्मल टेम्परेचर असतात बॉडी टेम्परेचर, तेवढं कमी तापमान तुम्हाला त्या मंदिराच्या आतमध्ये दिसेल. अशा पद्धतीचं पुरातत्व विभागाशी रिलेटेड असलेलं आणि अशा पद्धतीचं हेमाडपंथी बांधकाम शैलीचं मंदिर, एकमेव मंदिर तुम्हाला या नरखेड तालुक्यातलं हे आहे, श्री क्षेत्र मन्नाथेश्वर घोगऱ्याचं. आता याच्याविषयी भरपूरशा आख्यायिका आहे, याच्याविषयीच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आताच आमच्या या संस्थेचे उपाध्यक्ष चापले साहेब यांनी सांगितल्या, आमचे कोषाध्यक्ष आहे त्यांनी पण तुम्हाला या संदर्भात दिलेलं मार्गदर्शन केलं किंवा त्या गोष्टी सांगितल्या. पण याच्यात महत्वाचं म्हणजे आता आमचे जे संस्थेचे अध्यक्ष आहे, जे महाराष्ट्र राज्याचे आमदार सावनेर विधानसभेचे आशिष देशमुख यांचा या संस्थेच्या उत्थानासाठी पहिलेपासूनच मार्गदर्शन आणि प्रयत्न चाललेला आहे आणि त्याला त्यांच्या माध्यमातून कोणकोणते या ठिकाणी कामं झालेले आहेत? बिलकुल, त्या बाबतीत कामं भरपूर झाले, पण आता एक नवीनच त्यांनी प्रस्ताव टाकलेला आहे आणि जवळपास किती आमचे उपाध्यक्ष सांगा किती? 70 लाख रुपये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मी 70 लाख रुपये देतो आहे आणि या 70 लाख रुपयामध्ये तुम्हाला कोणते कोणते कामं करून घ्यायचे आहे हे याचं नियोजन करा आणि त्वरित पैसे मंजूर झालेत आणि ते कामं आम्ही करून देणार आहे. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनीच ही कल्पना काढली या ठिकाणी संस्था रजिस्टर असावी की जेणेकरून या ठिकाणी खूप मोठा विकास करता येईल. आणि ते बोलता बोलता आपल्या भाषणात नेहमी सांगतात, आम्ही लहान असताना आमचे बाबा जीप मध्ये बसून आम्हाला इथं आणायचे, आम्हाला एवढा हर्ष व्हायचा की मन्नाथ देवला जायचं आहे, मन्नाथ देवला जायचं आहे. आणि पहिली यात्रा आमची मन्नाथ देव पासून सुरुवात झाली. आमच्या जीवनाची पण जी परिक्रमा आहे ती मन्नाथेश्वरापासून आहे. आमचं हे जणू कुलदैवतच आहे अशा पद्धतीने त्याकरता ते बराच प्रयत्न करतात. त्यामध्ये ऍक्च्युली आदरणीय रणजित बाबू जेव्हा महाराष्ट्र शासनात मंत्री वगैरे होते त्यावेळेस विलासराव देशमुख यांना सुद्धा ते इथे घेऊन आले, ते मोठमोठे मंत्री आले, राजसंत तुकडोजी महाराजांचा कार्यक्रम इथे झाला. आणि विशेष करून आमच्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे यावेळी की आमचे जे विद्यमान आमदार आहे जे चरणसिंगजी ठाकूर साहेब, त्यांचंही विशेष लक्ष आता या संस्थानाकडे आहे. मागेच या संस्थेचे अध्यक्ष आमचे आशिषजी देशमुख, डॉक्टर आशिष देशमुख, सावनेरचे आमदार आणि या संस्थेचे अध्यक्ष ते आणि आमचे सगळे संस्थेचे सभासद सगळे मिळून चरणसिंगजी ठाकूर यांच्याशी भेट झाली. तिथूनच पुढे याचा आराखडा मांडण्यात आला आणि